बेसन बनवायचं. कांद्याची पात जास्त घ्यायची, धुवून घ्यायची आणि बेसन घ्यायचं आणि थोडं लसूण घ्यायचं. फोडणीला राई जिऱ्याची फोडणी घालायची. टाकायचा, लसूण टाकायचा आणि आता ही कांद्याची पात टाकायची. बेसनसाठी कांद्याची पात छान लागते खायला आणि बेसन पण छान लागतं खायला. तुम्ही पण करून बघा, छान. मिरची टाकायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि कांद्याची पात जास्त घालायची, कारण बेसननं खूप छान लागतं खायला. कांद्याच्या पातचं बेसन छान लागतं आणि बेसन हटून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की कोथिंबीर टाकते. स्वाद चांगला येते ना, हिरवं काही कळत नाही. आता असं बेसन आपल्याला हटून घ्यायचं, असं घोटायचं आणि खायला पण छान लागतं आणि हिरवं मस्त असतं. हिरवी चटणी, हिरवी मिरची टाकायची, आबोडधोबड वाटून. आता असं हे बेसन तयार झालं आणि पातळच पाहिजे आणि बाजरीच्या भाकरीसंग छान लागतं खायला. हे असं घोटायचं चांगलं छान. याला गोळी नाही होत मग घोटलं तर. असं हे झुणका भाकरी तयार आहे. असंच तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. किती छान लागतं, किती छान दिसतं. हिरव्या पातीचं कांद्याचे बेसन किंवा झुणका आणि मिरची हे तोंडी लावायला खूप छान लागतं खायला. हे गावाकडचं जेवण छानपैकी. धन्यवाद.